गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे ना, बघा आजपर्यंत मनुष्याने कर्म कशी करावी, कसे कर्म केल्यानंतर आपल्याला फळ फायदा मिळेल ते आपण आजपर्यंत पाहिलं। पण आपला रोजचा दिवस नक्की आपण काय करावं, आपली आदर्श दिनचर्या कशी असावी ते आज या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत। म्हणजे सकाळपासून उठल्यापासून आपल्या जीवनामध्ये आपण काय करावं ना, ते सविस्तर आज आपण पाहणार आहोत। म्हणजे सकाळी लवकर उठायचं आहे। लवकर उठायचं म्हणजे कधीवर? लवकर उठायचं म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, व्यायाम करायचा आहे, वाचन करायचं आहे। पण सकाळी झोपेतून उठता क्षणी हातात येतो तो मोबाईल आणि जो काही संकल्प केला होता ना तो पूर्णपणे बाजूला राहून जातो। हे रोजच तुझं असं होत आहे, पण तुझं माझं सर्वांचं होत आहे। पण यावर पर्याय काय बरं? तुमचंही असंच होतं का? या कलियुगातला हा मनुष्य आहे ना, दर वेळेला संकल्प करतो आणि संकल्प प्राप्ती कधी तो करत नाही, त्या अगोदरच पूर्ण ते सोडून देतो। म्हणजे तुम्ही सर्व गोष्टींचं नियोजन करता, एक आदर्श दिनचर्या बनवता, पण ती कधी फॉलो करता का तुम्ही? कधीच करत नाही। कधी झोप उशिरा लागते, त्यामुळं सकाळी वेळेवर उठणं होत नाही। कधी मोबाईलवर वेळ जातो, तर काही वेळा खूप कंटाळा येतो, काहीच करायची इच्छा होत नाही। हे कशामुळं होतं बरं? कारण जोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये नामस्मरणाची कमी आहे ना, तोपर्यंत उपासनेला सुद्धा आळस येणार। तुमच्या जीवनामध्ये हा आळस आहे ना, तो कायमचा येणार आहे। म्हणून मनुष्यानं उपासना करायला हवी। या उपासनेमध्ये एवढी पावर आहे ना, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळालेली असतील। म्हणजे आज आपण आहेत ना, या आदर्श दिनचर्येच्या 10 सोप्या प्रभावी पद्धती पाहणार आहोत। म्हणजे ज्या तुमच्या आयुष्याला शिस्त आणि ऊर्जा यशाच्या दिशेने तुम्हाला घेऊन जातील। म्हणजे काय बरं? म्हणजे ठराविक वेळी उठणं, ठराविक वेळी झोपणं। बघा पहिली पद्धत पाहूया। आजच्या या धावपळीच्या जगामध्ये आपली झोपण्याची आणि उठण्याची वेळ आपण ठरवत नाही, ती ठरते मोबाईलच्या स्क्रीनवर। म्हणजे काय बरं? म्हणजे OTTच्या सिरीजवर, सोशल मीडियाच्या नोटिफिकेशनवर। म्हणजे यशस्वी लोक असतात ना, मात्र सोशल मीडियावर आपली अमूल्य वेळ वाया घालवत नाही। या लोकांचं एक गुपित आहे, ते ठराविक वेळी झोपतात आणि ठराविक वेळी सुद्धा उठतात, कारण त्यांना झोपेचं महत्त्व माहीत असतं। पण आपलं तसं आहे का बरं? आपलं ठराविक वेळी झोपणं का गरजेचं आहे ना, त्याचं उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे। रात्री 10 ते सकाळी 5 हा काळ आहे ना, आपल्या मेंदूसाठी रिफ्रेश होण्याचा नैसर्गिक काळ आहे। या वेळेमध्ये जर आपण झोपत असू ना, तर मेंदू नवीन माहिती नीट साठवतो आणि स्मरणशक्ती वाढते आणि तणावसुद्धा कमी होत असतो। म्हणूनच झोप म्हणजे मोबाईलच्या चार्जिंगसारखी असते। मोबाईल वेळेवर चार्ज केला ना, तर तो दिवसभर व्यवस्थित चालतो। उशिरा केला तर त्याची बॅटरी ड्रेन होते आणि आपण चिडचिड करू लागतो ना। म्हणून झोपेच्या ठराविक वेळेमध्ये म्हणजे तुमचं मेलाटोनिन म्हणजे झोपेसाठी ही ग्रोथ आहे ना, ही शरीर वाढीसाठी किंवा तणाव नियंत्रण या हार्मोनचा नैसर्गिक स्राव होतो। त्यामुळे ठराविक वेळेमध्ये झोपावं। आता
ठराविक वेळी उठण्याचे काय फायदे आहेत बरं, ते सुद्धा आपण पाहूया. जेवढा आपल्याला भक्ती मार्ग करायचा फायदा असतो ना, तेवढे आपली दिनचर्या कशी असावी ना, हे सुद्धा समर्थांनी सांगितलेलं आहे. सकाळी 5 ते 8 या वेळेला हवा स्वच्छ आणि मन शांत असतं आणि वातावरण सकारात्मक असतं. यावेळी अभ्यास, ध्यान, योजना किंवा वाचन इत्यादी कामासाठी डोकं शांत असतं. त्यामुळं सकाळी लवकर उठणाऱ्यांना दिवस भरपूर वेळ मिळतं आणि उशिरा उठणाऱ्यांचा हा दिवस लवकरच संपतो ना. म्हणून पहाटे लवकर उठणं म्हणजे जगाच्या स्पर्धेत एक पाऊल पुढे टाकणं आहे. पण आपलं पाऊल कधी पुढे जाईल बरं? म्हणून बघा, समर्थांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठू, उपासना करू, त्यानंतर बघा सकाळचा पहिला तास आहे ना, तो मोबाईल शिवाय गेला तर दिवसभर मन सुद्धा शांत राहील आणि नियंत्रित सुद्धा राहील. पण आपण झोपेतून जागे होतो आणि लगेच पहिलं काय करतो बरं? अगोदर आपण मोबाईल उचलतो, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, मेल्स इत्यादींचं नोटिफिकेशन चेक करतो. आपली सकाळ इतरांच्या जगाने भरलेली असते, आपल्या जगाने नाही. आणि हे टाळण्यासाठी आपल्या मनाला एक छोटीशी सवय लावा, ती म्हणजे डिजिटल फास्टिंग. म्हणजे सकाळचा पहिला तास आहे ना, पूर्णपणे मोबाईल, टी व्ही, लॅपटॉप, सोशल मीडिया किंवा कोणतीही स्क्रीन न वापरणं. म्हणजे आता डिजिटल फास्टिंग का करावं बरं? त्याचं कारण असं आहे, सकाळची वेळ आपल्या विचारशक्तीसाठी सर्वोत्तम असते. पण जर आपण ती वेळ इतरांच्या स्टेटस, मेल्स चेक करण्यात घालवली ना, तर मन आपलं गोंधळून जातं. योग्य वेळी योग्य विचार आपल्या मनामध्ये येत नाही. म्हणून जेव्हा आपण मोबाईलची स्क्रीन पाहतो ना, तेव्हा ती स्क्रोल करताना डोपामिन वाढतं, पण नंतर मन बेचैन होतं. आणि या डिजिटल फास्टिंगमुळं आपण नैसर्गिक शांततेत दिवस सुरू करू शकतो. म्हणजे काय बरं? म्हणजे सकाळी मोबाईल पाहणाऱ्यांचं लक्ष दिवसभर भटकत असतं, तर डिजिटल फास्टिंग करणाऱ्यांचं लक्ष कामात अधिक टिकून राहतं. म्हणजे पहिल्या 30 मिनिटामध्ये तुम्ही जे मेंदूत भरता, तेच तुमच्या दिवसभराच्या मूडचं मूळ असतं. बघा, जेव्हा डिजिटल फास्टिंग कसं करायचं ना, ते आता आपण पाहूया. पहिला 1 दिवस म्हणजे पहिला 1 तास मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवायचा. त्याऐवजी 5 मिनिट ध्यान करा. तुम्हाला शक्य झाल्यास अर्धा तास ध्यान करा. 5 मिनिट आभार व्यक्त करा आणि 15 मिनिटं वाचन करा. 10 मिनिटं व्यायामासाठी द्या. दिवसभराच्या 3-5 महत्त्वाच्या गोष्टींची यादी बनवा. यामुळे तुम्हाला फायदा काय होईल बरं? दिवसभर फोकस तुमचा त्या गोष्टीवर वाढेल, चिडचिड कमी होईल, इतरांच्या जगापेक्षा स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण येतं आणि मानसिक शांतता मिळते. सकाळचा पहिला तास आहे ना, तो मोबाईलसाठी नाही तर स्वतःसाठी द्या. मग लोक तुमच्यासाठी वेळ देतील. बघा, दररोज 10 मिनिटं ध्यान किंवा प्राणायाम करायला सुरुवात करा. आता तसं बघायला गेलं ना, तर भगवंताचं नामस्मरण सकाळी पहाटे उठल्यानंतर अर्धा तास तरी करायला हवं. पण जोपर्यंत तुम्हाला सवय होत नाही ना, तोपर्यंत निदान 10 मिनिटं तरी करत जावा. बाहेरच्या जगावर नियंत्रण हवं असेल ना, तर आधी स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळवा. आणि जोपर्यंत स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळत नाही ना, तोपर्यंत बाहेरचं जग आपल्याला कधीच सोडू शकत नाही. म्हणून आज प्रत्येकजण फक्त पळत आहे. कुठे पोचायचं आहे हे कुणालाच माहीत नाही. आणि या धावपळीमध्ये मन शांत सुद्धा थांबत नाही, विचार थांबत नाहीत आणि त्यामुळं चिंता वाढते, चिडचिड वाढते. यावर उपाय काय आहे बरं? फक्त दररोज 10 मिनिटं ध्यान करा, प्राणायाम करा. या ऐकायला साधं वाटतं, पण हेच मनाचं ब्रेक आणि शरीराचं रिसेट बटन आहे. आता पाहूया, ध्यान म्हणजे काय बरं? ध्यान म्हणजे फक्त डोळे मिटून बसणं नाही. ध्यान म्हणजे आपल्या आतल्या मनाची शांततेशी जोडणं.
आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं, आपल्या विचारांना निरीक्षक म्हणून पाहणं. आता प्राणायाम म्हणजे काय बरं? प्राणायाम म्हणजे प्राण म्हणजे जीवशक्ती आणि आयाम म्हणजे नियंत्रण. म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवून शरीरावर सकारात्मक ऊर्जा आणि धैर्य निर्माण करणं म्हणजे प्राणायाम आहे. आता 10 मिनिटांचं मोठं फायदेशीर गणित आहे बघा, लक्ष देऊन ऐका. तणाव 70% घटतो श्वासावर लक्ष केंद्रित केल्यानं. मेंदूतील कॉर्टिसोल आहे ना, म्हणजे तणाव हार्मोन आहेत, ते कमी होतो. प्राणायाममुळं बघा एकाग्रता दुप्पट वाढते आणि ऑक्सिजनचा पुरवठा आहे ना, तो मेंदूपर्यंत जास्त होतो. त्यामुळं आपलं मन देखील एकाग्रत होतं. आता भावनिक स्थैर्य मिळतं. मन शांत झालं ना की राग, मत्सर, चिंता आपोआप कमी होऊ लागतात. बघा सचिन तेंडुलकर बघा, विराट कोहली बघा, दीपिका पादुकोण बघा, अक्षय कुमार बघा. आता यांची नावं घेण्याचं कारण काय बरं? यांची नावं घेण्याचं कारण आहे ना, हे सगळे सेलिब्रिटी आहेत. दररोज प्राणायाम करतात, ध्यान करतात आणि ते कबूलसुद्धा करतात. त्यामुळे त्यांचं शरीर आहे ना, ते अतिशय फिट आहे आणि त्यांचं मनसुद्धा संतुलित राहतं ना. आता इथे विषय येतो, काही जण भगवंताला मानत नाही, त्यांनीसुद्धा हे प्राणायाम करायला हवं. कारण का बरं? कारण जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर जो मनुष्य उठतो ना, त्याला प्रत्येकाला फायदा होतो. म्हणूनच स्वामी विवेकानंद म्हणतात ना, मनावर नियंत्रण म्हणजे संपूर्ण आयुष्यावर नियंत्रण आहे. दररोज 30 मिनिटं शारीरिक हालचाल करा. बघा आज तंत्रज्ञानानं आपल्याला खूप काही दिलेलं आहे, पण शारीरिक हालचाल हिरावून घेतलेली आहे. बाजारात जायची गरज नाही, ऑनलाईन ऑर्डर केली की जे हवं ते घरपोच मिळतं. ऑफिसला जायची गरज नाही. जर घरातून काम आपल्याला करता येतं तर ऑफिसला जायची गरज आहे का? म्हणजे समोरासमोर संवाद होत नाही, स्क्रीनवर भेटीगाठी होतात आणि त्यामुळं आपण एका जागी बसून आयुष्य जगायला लागलो आहोत. याचा परिणाम म्हणजे वाढलेलं वजन, कमी झालेली ऊर्जा, वाढलेली चिडचिड, थकवा, आजारपण. आणि यावर उपाय काय आहे बरं? समर्थांनी यावर उपायसुद्धा सांगितलेला आहे. दररोज किमान 30 मिनिटं शारीरिक हालचाल केली पाहिजे. यासाठी मोठी जिम, महागडे शूज, महागडे इक्विपमेंट आवश्यक आहेत का बरं? अजिबात नाही. फक्त संपूर्ण शरीराची हालचाल होणं गरजेचं आहे. बघा आता फक्त 30 मिनिटं का बरं? यामुळं काय फरक पडतो का आयुष्यामध्ये? म्हणजे हृदयासाठी रामबाण उपायच आहे ना. नियमित हालचालीमुळं रक्तभिसरण सुरळीत होतं, हार्ट अटॅकचा धोका कमी होतो, वजन आणि चरबी नियंत्रित राहते. प्रत्येक मिनिटाला आपलं शरीर आहे ना, ते कॅलोरीज खर्च करतं. चालणं, सायकल चालवणं, नाचणं किंवा अगदी झाडू पोछा करणं, या सर्व कामांमध्ये शारीरिक हालचाल होत असते. त्यामुळं आपला मेंदू आहे ना, तो ताजातवाना होत असतो. त्यामुळं मनसुद्धा प्रसन्न राहतं आणि आपला आत्मविश्वाससुद्धा वाढतो आणि आपण नैराश्यातून दूरच राहतो ना. शरीराला ऊर्जा मिळते, मनाला झोप मिळते, झोपसुद्धा सुधारते आणि शारीरिक हालचाल केल्यानं शरीर थकतो आणि गाढ झोप लागते. बघा डॉक्टर APJ अब्दुल कलाम आहेत ना, त्यांनीसुद्धा सांगितलेलं होतं, ज्याचं शरीर थांबतं त्याचं आयुष्यसुद्धा थांबायला लागतं. म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही सर्व काही करता ना, तेव्हा हेल्दी नाश्ता घ्या, कारण सकाळचा आहार म्हणजे दिवसभराचं इंधन आहे. बघा जर आपलं शरीर चांगलं राहावंसं वाटत असेल ना, तर प्रत्येक मनुष्यानं एक गोष्ट करायला हवी. जेव्हा तुम्हाला सकाळी सकाळी जेवढा तुमच्या पोटामध्ये भरता येईल ना, म्हणजे जेवढं काही तुम्हाला खायचं आहे तेवढं तुम्ही खाऊन घ्या, पण रात्रीच्या वेळी एकदम थोडंसं खा. तुम्हाला कधीच आजार होणार नाही. आपण गाडी चालवताना इंधन न टाकता निघतो का कधी बरं?
नाही ना. मग दिवसाची सुरुवात उपाशी पोटी का करावी बरं? हेल्दी नाश्ता म्हणजे केवळ पोट भरणं नाही, तो आपल्या शरीराला, मेंदूला आणि मनाला दिवसभरासाठी ऊर्जा देणारा पहिला डोस आहे. आता हेल्दी नाश्ता घेण्याचे फायदे काय आहेत बरं? जेव्हा ऊर्जा मिळते, आळस कमी होतो, सकाळी उठल्यावर तब्बल 8-10 तास उपवास झालेला असतो आणि नाश्ता केल्यानं शरीराला ग्लुकोज मिळतं आणि ऊर्जा निर्माण होते ना, मेंदू आपला सतर्क राहतो. आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल की जेवढं तुम्हाला खायचं आहे ना ते सकाळी खाऊन घ्या, म्हणजे दिवसभर भुकेची गरजच पडणार नाही. म्हणजे हेल्दी नाश्त्याचं आदर्श पर्याय आहेत ना, ते कोणते आहेत बरं? बघा, मूग डाळीची पोळी, उपमा, पोहे, थालीपीठ, इडली, सांबर, सफरचंद, पपई, हे वेगवेगळे पदार्थ आहेत ना. चणे झाले, शेंगदाणे झाले, कोमट पाणी, लिंबू पाणी, या सर्व गोष्टी तुम्हाला सांगायची गरज नाही. या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. ज्यांना ज्यांना शक्य आहे ना त्यांनी सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबू पाणी प्या. त्यामध्ये आपली मनाची एकाग्रतासुद्धा सुधारत असते. आता सकाळचा नाश्ता करताना काय लक्षात ठेवाल बरं? मसालेदार तेलकट पदार्थ टाळा. सकाळी जड अन्न शरीराला झेपत नाही. फक्त चहा कॉफी नको, यामध्ये पोषण मूल्य नाही आणि ॲसिडिटी वाढते. तसेच साखरयुक्त पदार्थ आहेत ना, ब्रेड इत्यादी पदार्थ तुम्ही टाळू शकता, कारण यामधून फक्त कॅलरीज मिळत असतात, पोषण कधीच मिळत नाही. म्हणूनच सकाळचा नाश्ता नसेल ना तर तुमचं शरीर उपाशी लढाई लढतं आणि ते हारतं सुद्धा. त्यामुळे न चुकता सकाळचा नाश्ता करा. आता टू डू लिस्ट बनवा, कारण नियोजनाशिवाय यशाची दिशा मिळत नाही. मनात विचार ठेवण्यापेक्षा कागदावर लिहा, यश तुमच्या जवळ येईल. बघा, दिवसभर बऱ्याच गोष्टी करायच्या असतात, पण काही ना काही चुकतं, विसरून जातो, पुढे ढकललं जातं आणि शेवटी असं वाटतं की आज काहीही केलेलं नाही. यावर एक उपाय आहे, टू डू लिस्ट तयार करणं. म्हणजे ही लिस्ट म्हणजे तुमच्या दिवसभराच्या कामाचा रोडमॅप आहे. यशस्वी लोक याच लिस्टनं दिवसाची सुरुवात करतात आणि याच लिस्टवर सही करत दिवस संपवतात. आता टू डू लिस्ट आवश्यक का आहे बरं? बघा, तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल. मेंदूतील गोंधळ कमी होतो. दिवसभर काय करायचं आहे ना, कधी करायचं आहे, किती वेळ लागेल, हे सगळं पक्क झालं ना की मन मोकळं राहतं. यामुळे मन गोंधळून जात नाही. म्हणून प्राथमिक स्पष्ट होतं की महत्त्वाचं काय आहे, लगेच काय करायचं आहे, थांबू शकणारं काय आहे, हे प्रत्येकाला समजू लागतं. म्हणजे इम्पॉर्टंट आणि अर्जंट यामधला फरक आहे ना, ही यशाची गुरुकिल्ली आहे. काम पूर्ण झाल्यावर आत्मविश्वाससुद्धा वाढतो ना. जेव्हा तुम्ही लिस्टमधून एक एक काम पूर्ण करताना तेव्हा आत्मतृप्ती होत असते, विजयाची भावना निर्माण होत असते. आता टू डू लिस्ट कशी तयार कराल बरं? तुम्ही पूर्ण दिवस काय करणार आहेत ना, तो एक एक मुद्दा त्या लिस्टवर लिहा आणि जेव्हा ते काम झाल्यानंतर त्या लिस्टवर फुल्ली मारा. जेव्हा तुमच्या सर्व फुल्ल्या होतील ना तेव्हा तो तुमचा दिवस आनंदात जाईल. आता हा दिवसाचा पूर्ण रूट झाला. आता रात्री काय करावं बरं? रात्री 1 तास मोबाईल फ्री झोनमध्ये ठेवा, कारण शांत झोप आहे ना ही उद्याची यशस्वी सुरुवात असते. रात्री मोबाईलपासून दूर राहा. रात्री मोबाईल दूर ठेवला ना की चिंता, थकवा आणि बेचैनीही दूर होते. बेचैनसुद्धा मन राहत नाही. म्हणून झोपायच्या आधीची वेळ सर्वात शांत आणि स्वतःसोबत घालवली ना तर ती योग्य असते. पण आजकाल तीच वेळ आपण मोबाईलच्या स्क्रीनला देतो. नेटफ्लिक्स, यूट्यूब, रील्स, चाट, स्क्रोलिंग आणि झोप उशिरा लागते. स्वप्नही तुटक आणि मन अशांत होतं. यावर उपाय काय आहे बरं? रात्री झोपण्याच्या आधीचा 1 तास पूर्णपणे मोबाईल फ्री झोन ठेवणं. आता मोबाईल फ्री झोन म्हणजे काय बरं?
रात्री ठेवलेला 1 तास म्हणजे उदाहरणार्थ रात्री 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये कोणतीही स्क्रीन वापरणं टाळा. मोबाईल, लॅपटॉप, TV काहीच वापरू नका. याचा फायदा काय होईल बरं? मेंदू नैसर्गिक झोपेसाठी तयार होतो. मोबाईलचा निळा प्रकाश मेंदूत हा मेलाटोनिन आहे ना, या झोपेसाठी गरजेच्या असलेल्या हार्मोन्सला अडथळा आणतो. त्यामुळं उशिरा झोप लागते आणि सकाळी डोळ्यावर ताण जाणवतो ना, झोपेचा दर्जासुद्धा सुधारतो. म्हणून मोबाईलपासून लांब राहिल्यावर गाढ झोप लागते आणि सकाळी ताजेतवानं वाटतं. दिवसाची सुंदर चिंतन करता येतं. मोबाईल मुक्त वेळेमध्ये आपण स्वतःकडे वळतो. काय साध्य केलं आहे ना, काही सुधारणा केली आहे आणि उद्या काय करायचं आहे हे ठरवता येतं. आता मोबाईल फ्री झोनमध्ये काय कराल बरं? 10-15 पानं पुस्तक वाचा. यामुळं आपली कल्पनाशक्ती वाढते, शब्दसंपत्ती वाढते. दिवसाचा छोटा रिव्ह्यू लिहा, विचार स्पष्ट होतात, मन हलकं राहतं. 5-10 मिनटं ध्यान करा. झोपेच्या आधी मन शांत होतं. कृतज्ञता लेखन करा, सकारात्मकता वाढेल. कुटुंबासोबत बोला, नात्यांमध्ये जिव्हाळा वाढेल. बघा, आता हे सर्व झालं ना, तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा. झोपण्याच्या अर्धा तास आधी मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवा. शक्य असल्यास मोबाईल दुसऱ्या खोलीमध्ये ठेवा. झोपण्याची जागा म्हणजे विश्रांतीचं मंदिर आहे. तिथे स्क्रीनला प्रवेश देऊ नका. म्हणजे काय बरं? म्हणजे आपण वेगवेगळे सेलिब्रिटी बघतो, हे सगळे रात्री मोबाईलपासून लांब राहतात. ते झोपण्याआधी पुस्तकं वाचतात, संगीत ऐकतात, फॅमिलीसाठी टाईम देतात. पण आपण मात्र देतो का बरं? बघा, झोप आहे ना, ही शरीरासाठी रेस्ट नाही, ती आत्म्यासाठी शांती आहे. झोपेची सुरुवात मोबाईलने नाही तर स्वतःच्या विचारांनी करा. 1 तास मोबाईलपासून दूर राहून तुम्ही केवळ झोपेचा दर्जा सुधारत नाही, तर तुमचं मन आणि शरीर आहे ना, आयुष्य पुन्हा ऊर्जावान करता. बघा, समर्थांनी सांगितलंच आहे ना, जर मनुष्याचं शरीरच चांगलं नसेल तर मनुष्य भक्तिमार्ग करेल का बरं? कधीच करणार नाही ना. म्हणून आज हे निरूपण करण्याची वेळ का आली बरं? कारण हे निरूपण भक्तिमार्गापेक्षा वेगळं आहे. कारण मनुष्याचं मन प्रेरित होत नाही. उपासनेमध्ये त्याला झोप येते, उपासनेमध्ये त्याला आळस येतो. हे आळसाचं कारण शोधलं आणि म्हणून या टॉपिक घेतला. त्याचं कारण हे आहे की मनुष्याला या भक्तिमार्गामध्ये मन लागत नाही. त्याचं कारण आपली झोप आहे. म्हणून दिवसाच्या सुरुवातीला आणि शेवटी प्रत्येकाचे आभार व्यक्त करा. कारण कृतज्ञता म्हणजे मनाचं सुवर्णचिंतन आहे. ज्याचं मन आभारांनी भरलेलं असतं ना, त्याचं आयुष्य समाधानाने भरलेलं असतं. आज आपण मिळालेल्या गोष्टीवर आनंद मानण्याऐवजी नसलेल्या गोष्टींची यादी करत जीवन जगतो. पैसे कमी आहेत, वेळ नाही, मोबदला नाही आणि यामध्ये आपण विसरतो की आपल्याकडे अजूनही खूप वेळ आहे. त्यासाठी लागतं ते एक सवय, दररोज सकाळी आणि रात्री कृतज्ञता व्यक्त करा. मनापासून धन्यवाद द्या. ते धन्यवाद कोणाला द्यायचे बरे? ज्या भगवंतानं आपल्याला झोपवलं, त्यानं सकाळी लवकर उठवलं, त्याचे धन्यवाद व्यक्त करायला नको का बरं? कृतज्ञता का आवश्यक आहे बरं? मन शांत आणि सकारात्मकता राहतं. दिवसाची सुरुवात मी किती नशीबवान आहे या भावनेनं झाली ना, तर मनात द्वेष, निराशा किंवा राग येत नाही. नातेसंबंध अधिक घट्ट होतात. दुसऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली की नात्यामध्ये आपुलकी येते, आदर निर्माण होतो, आत्मविश्वास आणि समाधान वाढतं. आपल्याला जे मिळालं आहे ना, त्याकडे लक्ष गेलं ना की कमीपणाची भावना नाहीशी होते. आता दिवसातून 2दा कृतज्ञता अनुभव घ्या. सकाळी उठल्यावर झोपेतून उठता क्षणी लगेच 2 मिनिटे डोळे मिटून स्वतःला सांगा की भगवंता, मी आज नव्या दिवसाचा आभारी आहे. माझ्या घरासाठी, माझ्या कुटुंबासाठी, शरीरासाठी आणि संधीसाठी मी कृतज्ञ आहे. आणि आज मी जे करेल ना, ते
ते मनापासून आणि प्रेमाने करणार आहे. रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टी लिहा. मनात म्हणा ज्या गोष्टीसाठी तुम्ही त्या दिवशी आभार मानता. उदाहरणार्थ, आज मला एक नवीन गोष्ट शिकायला मिळाली. आईसोबत वेळ घालवला, खूप आनंद झाला. माझ्या आरोग्याची आज मी थोडी काळजी घेतली. सकाळी आभाराने दिवस सुरू करा आणि रात्री समाधानाने संपवा. आता ही कृतज्ञता आहे ना, ही फक्त एक भावना नाही, ती एक आयुष्य जगण्याची शैली आहे. म्हणून आयुष्य बदलण्यासाठी चमत्काराची गरज नाही, फक्त तुमच्या चांगल्या दिनचर्येची गरज आहे, चांगल्या दिवसाची गरज आहे. आणि हा दिवस आहे ना, कसं जगायचं हे आपल्याला समर्थांनी शिकवलेलं आहे. तुम्ही म्हणता ना, माझं भक्ती मार्गामध्ये मन लागत नाही, उपासनेला बसलो की माझं मन कठीण होऊन जातं, माझ्या मनामध्ये आळस निर्माण होतो. तर त्याचं हे योग्य कारण आहे ना, ते आज निरूपणामध्ये सांगितलेलं आहे. म्हणूनच झोप वेळेवर घ्या, तुमच्या जीवनामध्ये उपासना सुद्धा वेळेवर होईल, ब्रह्ममुहूर्तावर सुद्धा उठाल आणि तुमच्या जीवनामध्ये आहे ना योग्य मार्ग तुम्हाला सापडेल. जय जय रघुवीर समर्थ.